हॅलो, आज आपण जाणून घेऊया हेअर फॉल आणि त्याचे कारण. नमस्कार, मी डॉक्टर विवेक पाटील, ॲस्थेटिक फिजिशियन अँड ट्रायकोलॉजिस्ट ॲट भरत स्किन हेअर लेझर क्लिनिक, छत्रपती संभाजीनगर. हेअर फॉलचं पहिलं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे जेनेटिक हेअर लॉस. यालाच आपण अँड्रोजेनिक ॲलोपेशिया तसेच मेल पॅटर्न बाल्डनेस म्हणत असतो. यामध्ये सुरुवातीला हेअर थिन होत असतात, हेअरलाईन मागे जाते आणि नंतर टक्कल पडत असते. हेअर फॉलचं पुढचं कारण म्हणजे हॉर्मोनल इम्बॅलन्स, जसं की प्रेग्नन्सी, मेनोपॉज, थायरॉइड डिसीजेस किंवा PCOS. यामध्ये हॉर्मोनल इम्बॅलन्स होत असतात आणि हेअर फॉल होत असतो. पुढचं कारण आहे न्यूट्रिशनल डेफिशियन्सी. यामध्ये लॅक ऑफ आयर्न, B12, झिंक, प्रोटीन, बायोटीन यासारख्या मिनरल्स आणि विटामिन्सच्या कमतरतेमुळे हेअर फॉल होत असतो. नेक्स्ट इज स्ट्रेस. सिग्निफिकंट फिजिकल अँड इमोशनल स्ट्रेस कॅन कॉज हेअर फॉल. यालाच आपण टिलोजन इफ्ल्युएम म्हणत असतो. हा टेम्पररी हेअर फॉलचा प्रकार आहे. काही मेडिकल कंडिशनमध्ये हेअर फॉल होत असतो, जसं की ॲलोपेशिया एरिएटा आहे, स्काल्प इन्फेक्शन आहे, सेबोरिक डर्मॅटायटिस आहे, स्काल्प सोरियासिस आहे. सर्टन मेडिकेशन कॅन कॉज हेअर फॉल लाईक किमोथेरपी ड्रग अँड सम अँटीडिप्रेसंट ड्रग. तसेच हेअरस्टाईल आणि हेअर ट्रीटमेंटमुळे हेअर फॉल होत असतो. अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आमच्या पेजला फॉलो करा. तसेच सल्ला हवा असेल तर DM करा आणि ट्रीटमेंट हवी असेल तर आमच्या क्लिनिकला व्हिजिट करा. थँक्यू.